त्यांना मोकळं सोडलं, ते मेंढर समोर मेंढर आहे त्यांचे सगळा घोळका, पण त्यांच्यामध्ये जाण्याची त्यांची इच्छा राहिली. हालेलुया. जाण्याची इच्छा राहिली नाही. 10 मिनिटं निघून गेले तरी ते मेंढर जाईना. मेंढर इकडे इकडे जागेवरच घोंग 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 करायला लागला. शेवटी त्या मेंढपाळाची जी बायको होती तिला आवाज दिला आणि ती त्या ठिकाणी आली. त्या मेंढराला वडत 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 जवळपास थोडा अंतर राहिला होता 10-12 फुटाचा, त्याच्या जवळ घेऊन गेले. तरी ते मेंढर त्याच्यामध्ये प्रवेश करत नव्हते. त्यांना वाटत नव्हतं की हे माझीच मेंढर आहे म्हणून. आणि परत मग पुढे नेला रे, परत 2-3 फुटाचा गॅप राहिला आणि मग ते मेंढर कसं तरी त्यांना धोरणात आले, सुधारले आणि मग ते आपल्या मेंढरांमध्ये प्रवेश त्यांनी केला. या उदाहरणातून मला काय दिसलं की या ठिकाणी काय लिहिलं आहे वचनामध्ये, त्रासदायक मेंढर. हालेलुया. पहा, आणि जेव्हा त्यांनी लोक समुदाय किंवा लोकांचे समुदाय किंवा घोळके पाहिले तेव्हा त्याला त्यांचा कळवळा. कोणाला? बोला, कोणाला? येशू ख्रिस्ताला काय आला? कळवळा. हे उदाहरण यासाठी सांगितलं की पवित्र आत्म्याने मला ते योग्य उदाहरण योग्य वेळ कळवळा आला प्रभूला. आणि बघा, पुष्कळ लोक येशू ख्रिस्ताच्या मागे निघाले होते, पण येशू ख्रिस्त त्या लोकांकडे पाहायचा आणि ते म्हणतात त्याने त्यांची दशा पाहिली, त्यांची अवस्था पाहिली, त्यांच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या त्यांनी. आणि प्रभूला त्यांची काय आली? दया आली, कळवळ आली. हे मेंढरांना खायला कोण घालेल? आमेन. या मेंढरांना सांभाळेल कोण? यांची काळजी कोण घेईल? यांची चिंता कोण घेईल? यांना त्रासातून दुःखातून बाहेर कोण काढील? यांचं संरक्षण कोण करील? त्याला प्रश्न पडला. आणि मग देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे की हे मेंढर म्हणजे कोण? देवाचे लोक. भटकलेले पाहतो तुम्ही आम्ही, वाकड्या तिकड्या मार्गावरती गेलेले तुम्ही आम्ही पाहतो. त्यांना मेंढपाळच नाही, त्यांना मग मेंढपाळ नसल्या कारणानं त्यांना कुठं जावं ते सुधरत नव्हतं. आजही बघा जगामध्ये अशी परिस्थिती आहे, मेंढपाळ नकोय काही नाही. प्रभू म्हटला माझी मेंढर माझी वाणी ऐकतील आणि माझ्या मागे ते येतील. देवाने मेंढपाळ लावून दिलाय. त्याच्यासाठी जगात मला मेंढपाळाचं उदाहरण तुमच्या आणि माझ्या डोळ्याच्या समोर राहत. जर त्या मेंढरांना 4 पायाचा मेंढपाळ नाही तर त्या मेंढरांची दानादिन झालेली तुम्ही आणि पाहतो. मालक नसल्यानं मेंढरांचे काय हाल असतात ते मेंढपाळाला जाऊन पहा. आत्मिक जीवनामध्ये जर तुम्हाला मार्गदर्शन करणारा देवाचा दास नसेल तर तुम्हाला या जगामध्ये आत्मिक जीवनामध्ये, सेकंड आहे कुटुंबामध्ये, तिसरा आहे संसारामध्ये, चौथा आहे जगामध्ये जगणं फार कठीण आहे. सुधारणार नाही तुम्हाला मला, कळणार नाही तुम्हाला मला आणि समजणार देखील नाही तुम्हाला मला की कसं जगायचं, कसं वागायचं, कसं बोलायचे, कसं त्या संकटातून बाहेर निघायचं, कशी माझी परिस्थिती बदलून सुधारणार नाही. म्हणून देवानं मेंढपाळ लावून दिलेले आहे. हालेलुया. पण काही लोकांना असं आहे मेंढपाळाचं ऐकायचंच नाही. आज मेंढपाळ कुठं अमेरिकेमध्ये असतात आणि ते इथून ऑनलाईन अमेरिकेत व्हिडिओ बघतात. ते म्हणतात आमची मेंढपाळ तिथं आहे. अरे मेंढपाळ समोर लागतो बाबा. हालेलुया. मेंढपाळ तुमच्यामध्ये लागतो, मेंढपाळ आमच्या मध्ये लागतो. तो मेंढरांना समोर समोर पाहिजे. आज ऑनलाईन मेंढपाळ लोकांनी केलेले आहे आणि ते तिकडं आराधना घेतात, चर्च घेतात, प्रार्थना घेतात आणि घरामध्ये इकडे नसतात. ते म्हणतात आमची तिकडे मेंढपाळ. कशी काळजी घेताय तुम्ही मला सांगा. त्यांची आणि तुमचं रिलेशन नाही, नातं नाही, ओळख नाही, काहीच नाही, काहीच नाही. तुम्हाला ते ओळखत पण नाही. फक्त ते प्रेयर करू शकतात तुमच्यासाठी. पण खास गरज आहे की तुम्हाला आणि मला मेंढपाळ समोर पाहिजे, शिकवणारा शिक्षक समोर पाहिजे, मार्गदर्शन करणारा गुरु तुमच्या समोर पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला समोर समोर मेंढपाळ
काय करतो किंवा काय सांगतो हे ज्यावेळेस तुम्हाला समजेल त्यावेळेस तुम्हाला आणि मला देवाच्या मागे चालणं सोपं होईल. आमेन. तुमचं हे जीवन जगणं तुम्हाला आणि मला सोपं होईल ही प्रभूची एकमेव इच्छा आहे. आणि म्हणून या वचनामध्ये पाहिलं येशू ख्रिस्ताला त्या लोकांचा काय आलेला आहे म्हणा कळवळा आलेला आहे. आणि त्यांनी पाहिलं मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे हे कष्टी लोक झालेले आहेत. ज्ञान नाही, सगळे शून्य आहे. काय करावा काही सुधरत नाही आणि काही सुचत नाही अशी ती गत त्यांच्या जीवनाची आहे. आणि म्हणून आपल्याला मेंढपाळ असणं गरजेचं आहे. जीवनामध्ये जो चांगलं नॉलेज वर्ड ऑफ विजडम त्याच्या जीवनामध्ये असेल त्या चर्च मध्ये येणं, त्या चर्च मध्ये राहणं, त्या चर्च मध्ये आपल्याला प्रभूच्या नंतर एक मेंढपाळ करून घेणं किंवा गुरु म्हणून स्वीकारणं हे फार महत्त्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की बोला, येशू मसीह की. वचन 38. यास्तव पिकाच्या धनाने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. काय करा? तुम्ही पिकाच्या प्रभूची प्रार्थना करा. पीक कोणाचं आहे? सगळे माणसं कोणाची आहे? निर्माण करणारा कोण आहे? जगाचा निर्माण करणारा कोण आहे? त्या स्वामीची इच्छा काय आहे? हे पीक सगळं तो म्हणतो माझं आहे. एका जगामध्ये म्हणतात माझी मंडळी, माझी मंडळी, माझी मंडळी. पीक कोणाचं इकडे दाखवलं? देव म्हणतो मेरी भेड़े मत बोलो, भेड़े किसकी है? प्रभु की है, परमेश्वर की भेड़े है. आम्ही सगळं पीक आहे, सगळे मनुष्याला निर्माण करणारा जो आहे तो स्वतः परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराची आम्ही लेकरं आहे. पिकाच्या प्रभूकडे तुम्ही प्रार्थना करा की त्याने आपल्या पिकात किंवा आपल्या मनुष्यामध्ये कापणी करण्यासाठी कामकरी पाठवून द्यावे. काय करण्यासाठी? कामकरी पाठवून द्यावे. त्याच्या लोकांमध्ये त्याचे मेंढपाळ पाहिजेत. प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात एक मेंढपाळ तिथं, 2 मेंढपाळ, 3 मेंढपाळ तिथं पाहिजेत म्हणजे पाहिजेत. बोलो येशू मसीह की. अशासाठी मेंढपाळ त्या ठिकाणी पाहिजे की प्रभूच्या लोकांवर अधिकार गाजवण्यासाठी देवाने जसं त्या काळामध्ये माणसाची नेमणूक केली, आदाम आणि हव्याची, या काळामध्ये त्याच्या शिष्याची नेमणूक केलेली आहे. येशू प्रभू की. बोला, येशू प्रभू की. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो की आज कामकरी म्हणून पाठवावे. म्हणून आमचं कर्तव्य काय आहे? माझं कर्तव्य वैयक्तिक काय आहे? तुम्ही या ठिकाणी या, बसा, देवाचं वचन ऐका, देवाच्या वचनातून तयार व्हा, उभे राहा, देवाच्या वचनात स्ट्रॉंग व्हा, वचन समजून घ्या. वचन कसं गाजवायचं, वर्शिप कशी करायची, आराधना कशी करायची, लोकांसाठी प्रार्थना कशी करायची, भूत कसे काढायचे, दुरात्मे कसे काढायचे, एखाद्याला निरोगी कसे करायचे. तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी येता देवाच्या लोकांनो, देव माझ्याद्वारे तुम्हाला ते शिकवतो. हालेलुया. ज्यावेळेस मी तुम्हाला देवाच्या वचनातून या गोष्टी शिकवतो, तुम्ही जर रेग्युलर या ठिकाणी येऊ लागले तर तुम्ही आणि मी तयार होतो. आमेन. ज्यावेळेस तुम्ही तयार होतात त्यावेळेस तुम्ही आम्ही काय करतो? या ठिकाणी त्या तयार झालेल्या लोकांना आम्ही गावामध्ये पाठवतो. जा, तुम्ही जाऊन लोकांना सुवार्ता सांगा, तिथं सेल मीटिंग घ्या, त्या घरामध्ये जाऊन प्रार्थना करा. त्या बहिणीला असा असा त्रास आहे, तुम्ही त्यांच्या घरामध्ये जा, कुटुंबामध्ये जा, परिवारामध्ये जा, लेकरामध्ये जा, त्यांच्यासाठी जा, प्रार्थना करा. म्हणून लोक काय होतात? तयार होतात. आणि तयार होणारे लोक जाऊन काय करतात? प्रभूची सेवा कार्य करतात. म्हणून माझा दृष्टांत काय आहे? शिष्य बनवायचे, शिष्य घडवायचे आणि ते शिष्य तयार झाल्यानंतर त्यांना पाठवायचं लोकांमध्ये, गावामध्ये, जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये. त्यांनी जाऊन या जनतेची, या लोकांची काय केली पाहिजे? सेवा कार्य केली पाहिजे. येशू मसीह की. जे काही प्रभूने काम केलं, त्याच्या शिष्याने काम केलं, तेच काम देवाने तुम्हाला मला करण्याचा आज अधिकार दिला. येशू मसीह की. म्हणून देवाचे शिष्य बना, प्रभूचे शिष्य बना आणि प्रभूच्या इच्छा परिपूर्ण करणारे लोक बना. वाचूया मत्तेचे शुभवर्तमान 9 अध्याय 35 वचन काय लिहिलं? नंतर येशू त्यांच्या सभास्थानात शिकवीत, राज्याच्या सुवार्तेची घोषणा करीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत नगरातून व गावातून फिरत होता. बघा, आम्ही पाहिलं
दुसरी गोष्ट तुम्ही आणि पाहिलं की परमेश्वर देवानं तुम्ही आणि पाहिलं की वचनातून देवाने पहिल्या पुरुष आणि स्त्रीला अधिकार दिला होता. दिला की नाही? यस किंवा नो? अधिकार दिला होता. आम्ही वचन वाचले पहिला 28 मध्ये. आणि त्यांनी काय केलंय? प्राण्यांचे नाव ठेवले का नाही? झाडांची नावं ठेवली. असंच आपण म्हणतो का सफरचंदाचं झाड आहे? असंच हत्तीला आपण हत्ती म्हणतो का? वाघाला वाघ म्हणतो का? बकरीला बकरी म्हणतो का? पक्ष्याला एखाद्या पोपट नाव म्हणतो असं म्हणतो का? अंदाज पंचे कबूतरला कबूतर नाही. काही देवाने आदाम आणि हव्वेला अधिकार दिले होते. आदामाने आणि हव्वेने मिळून या जगातील त्या काळामध्ये पक्षाला, प्राण्यांना, चिमण्यांना सगळ्यांना नाव दिली. येशू मसीह की. पण तुम्ही आम्ही पाहतो जे काही परमेश्वरानं त्यांना अधिकार दिला होता त्या अधिकार त्यांनी गमावला. कुणी गमावला? मी पागोरी पिंपळगाव मध्ये शिकवत होतो देवाचं वचन. आणि शिकवत असताना मी त्यांना म्हटलं की आदाम आणि हव्वेने आपला अधिकार गमावला का सैतानाने त्यांना भुरळ घातला? नेमकं चुकी कोणाची? तुम्हाला माहित आहे त्या ठिकाणी ते चर्चला जाणारे काही लोक होते, आले होते पहिल्यांदा. जवळपास 15 मिनिटं त्यांची एकच चर्चा होती. आदाम हव्वेला सैतानाने भुरळ पाडली. सैतानाने फसवलं, सैतानाने मोहात टाकलं, सैतानाने हे केलं, सैतानाने ते केलं, सैतानाने ते केलं. आणि 15 मिनिटाच्या नंतर त्यांची कुजबूज संपल्यानंतर, त्यांचं बोलणं संपल्यानंतर मी प्रभूच्या वचनातून त्यांना उत्तर दिलं की आदाम आणि हव्वेला देवाने जो काही अधिकार दिला होता त्यांनी आपल्या जीवनामध्ये हा डिसिजन घेतला आज्ञा भंग करण्याचा किंवा आज्ञा मोडण्याचा. बघा, फळ समोर आहे. देवाने त्यांना आज्ञा केली होती हे फळ खायचं नाही, तोडायचं नाही, शिवायचं नाही, त्याला परिचय करू नका. तरी आम्ही पण पाहतो काय, हवा त्या फळाकडे पाहत होती. उत्तर काय बघा, हवा त्या फळाकडे पाहत होती आणि पाहता पाहता हे विचार करत होती की देवाला का नाही सांगितलं या झाडाचं फळ खाण्यास. आणि बराच वेळ त्या ठिकाणी गेलाय त्याचा विचार करण्यात, त्याचा पाहण्यात. त्या ठिकाणी देवाचं वचन त्याच्या समोर आलं, अनेक गोष्टी तिच्या समोर आलेल्या आहेत. आणि ज्यावेळेस एवढं त्यांचं देवाच्या वचनातून त्यांना सोडवण्यात आलं तेव्हा ते म्हटले, बापरे, आम्ही किती अडाणी होतो. आम्ही आतापर्यंत दिसतो सैतानाने फसवलं, सैतानाने फसवलं, सैतानाने फसवलं, सैतानाने फसवलं. सैतानाने फसवलं नाही. आदामाला कधी शिकार त्यांनी केलं नाही, हव्वेला कधी शिकार त्यांनी केलेला नाही, त्यांना कधी जखम केलेली तुम्ही आम्ही पाहत नाही त्या प्राण्याने. पण ज्यावेळेस अधिकार त्यांनी गमावला, देवाच्या उपस्थितीतून ते ज्यावेळेस बाजूला झाले, त्यांच्यावरती अटॅक झाला प्रत्येक प्राण्यांचा. एवढे त्यांचे जवळचे मित्र असून आदामाला काही करत नव्हते, पण अधिकार गमावला तो प्राणी सुद्धा आदामाचं ऐकत नाही. बोलो येशू मसीह की. आदामाने किती मोठं गमावलं माहितीये? अधिकार. परिणाम पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही आणि पाहतो देवाच्या वचनामध्ये. वाचा लुकाचं शुभवर्तमान याचा 4 अध्याय 6 वचन. लूक शुभवर्तमान 4:6. आणि त्याला म्हटले, ह्यावरचा सर्व अधिकार व ह्याचे वैभव मी तुला दिली, कारण हे मला सोपून दिले आहे व माझ्या मनात येईल त्याला मी हे देतो. बघा, तुम्ही पाहिलं आदाम आणि हव्वेने ज्यावेळेस आपला परमेश्वराने दिला पहिला अधिकार गमावला. तुम्हाला माहितीये सत्तेच्या चाव्या किंवा तिजोरीच्या चाव्या या पृथ्वीच्या चाव्या कोणाच्या हातात पडल्या? सांगा, या जोराने बोलायचं. शैतानाच्या हातात. तुम्हाला माहितीये सैतानाने त्या सगळ्या अधिकाराचा किंवा त्या चाव्या ज्या आहेत किंवा आदामाचा जो हक्क आहे, जो अधिकार आहे, सगळं त्याने हस्तक्षेप करून घेतलं आणि आदामाला रिकामा करून टाकलं.
आणि मग या 4थ्या अध्यायामध्ये आणि 6व्या वचनामध्ये तुम्हाला मला पहा, एका आदामाने आपला अधिकार गमावला, त्याचा परिणाम तुम्ही आणि जगामध्ये सगळीकडे पाहतोय. पण देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस या जगामध्ये आला त्यावेळेस तुम्हाला आणि मला या ठिकाणी झकडपकड बघायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्त तो आदाम आहे, पहिला दुसरा मनुष्य, आणि याला काय करायचं आहे, परत या चाव्या, परत हा अधिकार त्याला प्राप्त करायचा आहे किंवा घ्यायचा आहे. शैतानाच्या हातात चाव्या ठेवायच्या नाही माणसाच्या, येशू मसीह की. आणि बघा फार सुंदर वचन तुम्ही आम्ही पाहतो, आणि शैतानाने त्याला म्हटले, हा सर्व अधिकार व त्याचे वैभव मी तुला देईन, कारण ते माझ्या हाती दिले आहे व माझ्या मनाशी त्याला मी ते देतो. ऐकलंय सगळ्यांनी? सांगा मला, कोणाची परीक्षा घेत आहे शैतान? दुष्टात्मा, दुरात्मा, स्वतः ज्याने जग निर्माण केलेला आहे त्या देवाची परीक्षा घेत आहे. तो म्हणतो हा सगळा अधिकार मला देण्यात आलेला आहे. बघा, त्याने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला देखील उल्लू बनवलंय. समजतं तुम्हाला? प्रभू येशू ख्रिस्ताला देखील उल्लू बनवण्याचा किंवा फिरवण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न केलाय. जसं प्रभू येशू ख्रिस्ताला काहीच माहित नाही की माझा मी अधिकार माझ्या पोरांना दिला होता, आदामाने हवेला पाहिला. शैतानाला वाटतं हे काहीच त्याला माहित नाहीये, म्हणून तो काय म्हणतो, सगळा अधिकार मला आणि सगळं वैभव मला देण्यात आलेला. काय केलं बघा त्यांनी, प्रभू येशू ख्रिस्तासंग त्याने शब्दांची फेरबदल, आदला बदल केलेली तुम्ही आम्ही पाहतो. बोला कृष्ण महाराज की. आदला बदल केलेली तुम्ही आम्ही पाहतो, आणि तो त्याला म्हणत आहे सगळा अधिकार मला दिला, ही पृथ्वी आता माझ्या ताब्यात आहे. विचार करा, या पृथ्वीचा मालक तो म्हणतो मी आहे. शैतान म्हणतोय ही पृथ्वी माझ्या ताब्यात आहे, मी या पृथ्वी तलावरती जे पाहिजे ते करणार आहे, कारण सगळा अधिकार माझ्या हातात आहे. पुढे आलाय तो म्हणतो सगळा वैभव या पृथ्वीचं तो म्हणतो मला देण्यात आलेला आहे. मी सोन्या चांदीचा या सगळे जे काही दिसतं मी मालक आहे. तो म्हणतो कल्पना करा, समोर चित्र आणा, काय गोष्टी घडल्या असत्या. कारण पुढे असं लिहिलं आहे, तो म्हणतो हे सगळं मी तुला देईन. काय म्हणतो ईश्वर, हे सगळं मी तुला देईन, अधिकार पण देईन तुला मी, आणि सगळं वैभव जे काही असेल या जगामध्ये, पैसा, सोनं, चांदी, नाणे, गुरे ढोरे, मी सगळं तुला देईन. बघ तू किती श्रीमंत होशील, बघ तू पण या जगाचा मालक होशील. बघ बायबलच्या वचनात तुम्ही आम्ही पाहिलं तर ऑलरेडी तो मालक होता, स्वर्गाचा मालक तो होता, आणि पृथ्वी तलावरती माणसाला चाव्या दिल्या होत्या आदामाने हवेला. शैतान किती माणसाला फसवतो हे बघा. आणि देवाच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो, तो म्हणतो हे सर्व काही वैभव मी तुला देईन, कारण ते माझ्या हाती दिले आहे. कोणी दिले आहे हाती? सगळं शैतानाच्या हातात कोणी दिलं? वाचलं ना पहिलं वचन, कोणी दिलं? आदामाने आणि हव्वाने. पहिलं कोणाला दिलं होतं? आणि तो काय म्हणतो आदामाने हव्याला, आता हे सगळं माझं आहे. गमावलं ना सगळं. आदामाने हव्याने सगळा हक्क आपल्या जीवनावर, आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या लेकरांवर, आपल्या शेतीवर, आपल्या जनावरांवर जे काही देवाने त्याला दिलं होतं, त्यांनी देवाचा आज्ञेचा भंग केल्यानंतर देव बाजूला झाला आणि त्यांचा बाप त्या ठिकाणी शैतान झाला. शैतानाने त्यांच्या सगळ्या गोष्टीवरती हक्क चालवला, आणि म्हणून आज किती लोक रडतात बघा. जोपर्यंत मनुष्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे येत नाही तोपर्यंत शैतानाच्या जाळ्यामध्ये, सापळ्यामध्ये, अधिकारामध्ये, हातामध्ये शैतान त्याला पिळवतो.
तो काय सांगत आहे या वचनामध्ये, माझ्या हाती दिलं आहे. कुणी दिलंय? आदामाने दिलं, हवेने दिलं की सैतान हे घेऊन टाक सगळं. प्रभूने आम्हाला चाव्या दिल्या होत्या, देवाने आम्हाला सगळा अधिकार दिला पृथ्वी तलावरती. पृथ्वीचे आम्ही मालक होतो, पण ही पृथ्वी आम्ही आता तुझ्या हातामध्ये देऊन टाकली. किती मोठी चुकी केली बघा. आत्मिक जीवनाचं हे शस्त्र लक्षात घ्या. पुढे चाललेला आहे, व माझ्या मनाशी त्याला मी ते देतो. काय निर्णय दुसरा? जो कोणी तुम्हाला नमन करील, जो कोणी सैतान म्हणतो माझ्याकडे तू माणूस येईल, स्त्री येईल, मी त्याला ते अधिकार पण देऊन टाकेन, सामर्थ्य देऊन टाकेन, ही पृथ्वी पण देऊन टाकेन. माझ्याकडे आला पाहिजे सैतान म्हणतो तो मनुष्य. पण आज जगातले लोक बघा, जास्तीत जास्त लोक दुष्टाला, सैतानाला, राक्षसाला शरण जातात. धार्मिक लोकांकडे पैसा कमी आहे, पण आज अविश्वासणाऱ्या लोकांकडे बघा ते किती करोडपती झाले. बरोबर आहे ना? किती श्रीमंत झाले. आपण म्हणतो देवाचे लोक आहेत, आपण एवढे श्रीमंत नाही, आपला देव एवढा आशीर्वाद देणारा असून, पण जे लोक देवाची सेवा कार्य करत नाही हे लोक बघा किती श्रीमंत झाले. पास्टर ते कुठे देवाची सेवा कार्य करतात? येशू प्रभू की सैतानाने त्यांना हे देऊन टाकलं. येशू प्रभू की तुम्हाला या वचनामध्ये काय बघायला मिळत आहे? देवाच्या लोकांच्या विरुद्ध सैतानाने ताबा घेतला. काय घेणं म्हणजे काय केलेलं आहे? रिलेशन किंवा तुम्ही आम्ही पाहतो नाते संबंध देवासंग त्यांचे तुटून गेले आहेत. कशामुळे? अधिकार गमावल्यामुळे. पहिल्या माणसाने आपले सगळा अधिकार गमावून टाकला, देवासंग त्याचं नातं तुटलं, देवासंग त्याचं रिलेशन तुटलं, आणि जे काही देवाच्या इच्छा किंवा उद्देश देवाने त्यांच्या समोर ठेवला होता, दृष्टांत, सगळे गमावून बसले. देवाचं सामर्थ्य पण गमावून बसले, सगळं गमावून बसलं, काहीच राहिलं नाही त्यांच्याकडे. कोरा कागद झाला त्यांच्या जीवनाचा. म्हणजे किती मोठी चूक पहिल्या मनुष्याने या जगामध्ये तुम्ही आम्ही केलेली पाहता. पण देवाने मनुष्याला आणि स्त्रीला कशासाठी निर्माण केलं होतं? की देवाची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी, देवाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी देवाने मनुष्याला पृथ्वी तलावरती उभं केलं होतं. की आदामा आणि हव्वा, मला माझी इच्छा तुमच्यातून पूर्ण करायची आहे, या उद्देशाने देवाने पहिल्या स्त्रीला आणि पहिल्या मनुष्याला या ठिकाणी बनवलं होतं. पण ते सगळं गमावून टाकलेलं आहे. येशू मसीह की सगळं काय केलेलं आहे? गमावलेलं आहे. आता बघा वचन 37 मध्ये काय लिहिलं आहे, त्यामध्ये वाचा. 9:37 तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. लूक 4:37 वाचा. नंतर त्याच्या विषयीची ख्याती चहूकडील प्रदेशात पसरत गेली. कोणाविषयीची? प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची बातमी सगळ्या प्रांतात किंवा सगळ्या भागात किंवा सगळ्या गावात पसरत गेली. येशू मसीह की. तर देवाचा उद्देश आणि हेतू काय आहे? की तुम्ही आणि मी आज पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. हालेलुया. आत्मा से भर दे मुझे, पवित्र आत्मा से भर दे मुझे, आत्मा से भर दे मुझे, पवित्र आत्मा से भर दे मुझे, जहाँ भी मैं जाऊँ गीत तेरे गाऊं, जहाँ भी मैं जाऊँ गीत तेरे गाऊं, ऐसा यीशु कर दे मुझे, आत्मा से भर दे मुझे,
सगळ्यात मोठी गरज काय आहे माहिती का? प्रेक्षित त्या काळचे आज या मंडळीतले सगळे लोक महाराष्ट्रात भारत देशात जेवढ्या मंडळ्या आहेत, जेवढे लोक प्रार्थनेला चर्च येतात, या सगळ्या लोकांनी पवित्र आत्म्याने भरणं गरजेचं आहे. आमेन. सगळेजण बोला आमेन. आणि पवित्र आत्म्याने भरणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. त्या काळात येशू ख्रिस्ताला देखील एक कळालं. म्हणून येशू ख्रिस्ताला देखील बाप्तिस्माच्या वेळेस पवित्र आत्म्याने भरलेलं तुम्ही आणि पहा. आज देखील मंडळातील लोकांना देखील पवित्र आत्म्याने भरण्याची फार गरज आहे. येशू मसीह की जेवढा आज मनुष्य देवाच्या आत्म्याने देवाच्या सामर्थ्याने भरेल, तेवढं देवाचं काम या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, या नगर जिल्ह्यात, या नेवासा तालुक्यात, गावागावामध्ये तुमच्या आणि माझ्याद्वारे देव करून घेईल. म्हणा सगळं आमेन. पण ज्या लोकांना देवाने अभिषेक केला नाही, ज्या लोकांना देवाने निवडलं नाही, ते लोक देवाची सेवा करू शकत नाहीत. तिथं चर्च उभा राहू शकत नाही, तिथं मंडळी उभा राहू शकत नाही, तिथं देवाचं काम तुम्हाला आणि मला सुवार्थ देखील दिसणार नाही. येशू मसीह की म्हणून काम करण्याची संख्या वाढावी, पण ते कामकरी कसे असावे? पवित्र आत्म्याने भरलेले असावे. मला सैदन आमेन. जर देवाकडे आज तुम्ही मागा, काय मागा? प्रभू मला पवित्र आत्म्याने भर, मला तुझं काम करायचं, मला तुझं शुभवर्तमान सांगायचं, मला तुझं राज्य वाढवायचं, मला तुझी स्तुती करायची, मला गावागावामध्ये जाऊन सुवार्ता सांगायची, मला देवाचं काम करायचं आहे, मला तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भर. जर देवाच्या सामर्थ्याने तुम्ही आणि भरलं गेलं ना, कधीच तुम्ही शांत बसणार नाही. गेली 25 वर्ष मी कधी शांत बसलो नाही. आज 25 वर्षात माझा इतिहास, मी देवाचं काम कसं करत आहे, देव त्याचा साक्षीदार आहे. जो माणूस पवित्र आत्म्याच्या अग्नीने भरला जातो, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरला जातो, तो देवाची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी सदैव पिठी दाखवतो, सदैव देवाच्या कामात व्यस्त तो दाखवतो, सदैव देवाच्या कामात गुंतलेला तो दाखवतो. देवाचं राज्य वाढवताना देवाच्या राज्याची तळमळ त्याच्यामध्ये तुम्हाला आणि मला दिसते. काय करू प्रभू तुझ्यासाठी? हे ते इथं इथं तिथं तिथं सगळीकडे देवाचा सेवक जात असतो, प्रार्थना करत असतो, सेवा कार्य करत असतो. जे लोक आज देवाने निवडले नाही, सामर्थ्याने भरले नाही, ते लोक एका जागेवरती बसलेले तुम्हाला दिसतात. एकच आहे, उठायचं, जायचं, परत यायचं, बसायचं, दुसरं काही काम नाही. पण आवेशी लोक जे आहेत त्यांच्याकडे बघा. येशू त्यामध्ये एक होता. ज्यावेळेस त्याला आत्म्याने अभिषेक केला, तिथून त्याची 3.5 वर्षाची सेवा कार्य तुम्ही आणि पहा. इतिहासात नोंद झाली अशी सेवा कार्य त्यांनी या जगातल्या लोकांची केली, माणुसकीची सेवा. आमेन. इतिहासात नोंद झाली आणि देवाच्या वचनात लिहिलं आहे, त्यांनी या जगातल्या लोकांची सेवा इतकी सुंदर, इतकी चांगली, इतकी व्यवस्थित केली की लोक आजवर त्याचे दिवाने आहेत. आणि भविष्य काळात अजून लोक त्याच्या पाठीमागे येत आहेत, त्याची सेवा कार्य करत आहेत. आणि जे काही त्यांनी सांगितलं आहे, कशामुळे या गोष्टी घडत आहे? एकच कारण आहे, प्रभू येशूला अभिषेक होतो. तो नेहमी परमेश्वराला, सनातन ईश्वराला खुश करणारा होता. नेहमी त्याची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी तो झटताना मरेपर्यंत तुम्हाला मला दिसला. येशू मसीह की बोला सर, येशू मसीह की दिसलाय का नाही? किती लोक म्हणतात दिसलाय का नाही? हालेलुया. शेवटचं वचन मत्तेचं पुस्तक याचा 10वा अध्याय, वचन क्रमांक 1 आपण वाचू. तेव्हा त्याने आपल्या 12 शिष्यांना जवळ बोलावून त्यांना अशुद्ध आत्म्यावर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व विकार व सर्व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला. वचन 7. जात असताना अशी घोषणा करीत जा की प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, तुम्ही जात असताना गावात आपल्या शिष्यांना तुम्ही अशी घोषणा करा.
स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे. पुढं. रोग्यास बरे करा, रोग्यास बरे करा, मेलेल्यास उठवा, मेलेल्यास उठवा, कुष्ठास शुद्ध करा, हा. भूते काढा, तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या. हा. आमेन. किती सुंदर लिहिलं आहे म्हणा. परमेश्वराच्या आज्ञेचं पालन. हा. त्या काळात त्यांनी प्रेक्षितांना हा निरोप दिलेला आहे. किती सुंदर निरोप आहे बघा. कोणा सांगेल? प्रेक्षित म्हणजे सेवेसाठी पाचारण केलेला. आमेन. सेवेसाठी तो शिष्याला काय म्हटला? आणि तुम्ही जात असताना उपदेश करा. उपदेश आणि संदेश यामध्ये फरक आहे. उपदेश म्हणजे काय? या पुस्तकातून त्या पुस्तकातून त्या पुस्तकातून सगळ्या पुस्तकातून थोडं 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 एकत्र करायचं आणि ते मंडळीच्या लोकांना सांगायचं. त्याला म्हणतात उपदेश. त्याला काय म्हणायचं? उपदेश. आणि संदेश म्हणजे काय? एक वचन घेऊन त्यावरती बोलणं, एक विषय घेऊन त्याच्यावरती बोलणं, त्याला म्हणायचा संदेश. तर जाता जाताना किंवा तुम्ही गावात सेवा कार्य करत असताना जाता जाता तुम्ही असा उपदेश करा. तुम्ही म्हणा आकाशाचे राज्य किंवा स्वर्गाचे राज्य जवळ. काय पहिला उपदेश? जाता जाताना चर्च मध्ये वरखेड मध्ये येणाऱ्या सगळ्या लोकांना ऐका. तुम्ही जे काही शिकता ते माझं नाही तर प्रभूचं आहे. जे काही तुम्ही ऐका तुमचं आणि माझी देखील ही ड्युटी आहे. प्रमोशन तुम्हाला असंच होणार आहे, पगार तुम्हाला असंच मिळणार आहे, प्रतिफळ तुम्हाला असंच मिळणार आहे. जे काही तुम्ही या ठिकाणी शिकता, जाता जाता घरात, प्रवासात आहे ना, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, वावरामध्ये, नोकरीवरती, बिझनेसवरती, जिथं 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 तुम्ही जाता तिथं तुम्हाला आणि मला उपदेश करायचा आहे. आमेन. काय उपदेश करायचा आहे? स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं. स्वर्गाचं राज्य म्हणजे कोण? म्हणा प्रभू येशू ख्रिस्त. कोण आहे स्वर्गाचं राज्य? तो त्यांच्या जवळ आला होता. तो म्हणतो स्वर्गाचं राज्य मी आहे. तुम्ही दाता दाता सांगा त्यांना स्वर्गाचं राज्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जवळ आलेला आहे. पुढे असं लिहिलेलं आहे, दुखणा ऐकताना बरे करा. काय म्हटला? जे लोक तुम्हाला जाताना आजारी भेटले त्यांना काय करा तुम्ही? म्हणजे काय दिलाय? अधिकार. तुम्ही जा, तुम्हाला वाटतं ना हा व्यक्ती आजारी आहे, त्याच्यासाठी तुम्ही विश्वासाने काय करा? प्रार्थना करा. कोणताही त्याचा दुखणा असू द्या. पुढे काय लिहिलं आहे? मेलेल्यांना उठवा. काय सामर्थ्य दिलं असेल बघा त्यांनी. उठल का मेलेला माणूस? सांगा बघा. त्या काळात उठवले, आज पण घडेल का नाही? घडू शकतंय का नाही? ज्या लोक पवित्र आत्म्याने भरले ते लोक हे कार्य करू शकतात. मेलेल्यांना उठवा. कुष्ठरोगी आहे त्यांना निर्मळ करा किंवा स्वच्छ करा. जातात का नाही कुष्ठरोग? पांढरे पडलेले डोक्यापासून तर पायापर्यंत श्रापाचं दर्शक आहे. येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर बरे होतात. हालेलुया. पुढे काय लिहिलंय? भूते काढून टाका. काय काढा? तुम्हाला फुकट वारी तुम्हाला मिळाल्या आहे, तुम्ही फुकट द्या. काय मिळालं आहे? हे तुम्हाला आणि मला त्या काळात त्या शिष्यांना काम दिलेलं तुम्ही आम्ही पाहतो. आणि आज हे काम देवाच्या लोकांना तुम्हाला आणि मला देवाने दिलं आहे. तर यासाठी हे कार्य किंवा हे काम किंवा हे चिन्ह किंवा हे तुम्हाला आणि मला जे काही करायला सांगितलं त्याच्यासाठी पावर लागतं. हालेलुया. सामर्थ्य लागत. आणि मग ग्रीक भाषामध्ये त्याला एक्झोजिया असा शब्द वापरलेला आहे. याचा अर्थ काय आहे? की परमेश्वराच्या वतीने बोलण्याचा आणि कार्य करण्याचा देवानं आम्हाला अधिकार दिलेला आहे. कोणाच्या वतीने? कोणाच्या वतीने? देवाच्या वतीने, प्रभू येशूच्या वतीने आम्हाला बोलण्याचा, काय करण्याचा? मला बोलण्याचा आणि हे चिन्ह आणि चमत्कार करण्याचा प्रभू येशू ख्रिस्ताने काय दिला आम्हाला?
अधिकार या सगळ्या जगातील मंडळीला, महाराष्ट्रातील मंडळीला देवाने तो अधिकार दिला आहे. मला सांगता ना आमेन. अधिकार दिला तर तुम्हाला काय, फुकट एखाद्याचा आजार बरा होता, डॉक्टरकडे जाईल 15,000 25,000 घेतात. तुमच्या प्रार्थनेने झाले जर लोक फुकट बरे होत, तुम्हाला प्रार्थना करायला काय अडचण आहे? येशू मसीह की फुकट तुम्हाला मिळालं, देवाचा पावर जर तुम्हाला मिळाला, तुम्ही जाऊन लोकांना फुकट बरे करा. येशूने अजूनही पुरुष आणि स्त्रियांचा शोध घेत आहे, जे उठतील आणि बाहेर येतील, जाऊन त्याच्या वतीने वर्चस्व गाजवतील किंवा अधिकार गाजवतील. अजून तो बायांना पुरुषांना पाहू लागला की कोण माझं काम करेल, कोण माझं राज्य वाढेल, कोण माझी सुवार्ता गाजवेल, कोण माझं काम करेल, कोण माझा निरोप घेऊन जाईल, कोणाला माझ्या सामर्थ्याची गरज आहे, कोण माझं राज्य वाढवण्यास तयार आहे, मी त्याला देते. आमेन. हालेलुया. बोले येशू मसीह की